तिथंच बाजूला आहे ते हॉटेल सील केलं आहे की हॉटेल मालकाची चौकशी झाली पाहिजे। हा बाकीचा जो विषय आहे चौकशी होणार आहे साहेबांना पण मेसेज पाठवले मी समाजामध्ये जो आमचा सांगण्यासारखं काय मॅडम आता हे मागासवर्गीय झालेलं आहे हेच जर दुसऱ्या समाजात झाला असतं तर शहर बंद झालं असतं राज्य बंद झालं असतं। आज एक ते एक प्रकरण आपण बघितलेलं आहे। दुसरी आज स्वाभिमानी जोगी गोसावी संघटना गेल्या कितीतरी वर्षापासून महाराष्ट्र राज्यात पूर्ण भारतात पसरून काम करत आहेत। आमच्या समाजावरती कुठं अन्याय होत असेल तर बोलताना पण खूप दुःख होत आहे। काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही साहेब आज, कारण की आमच्यातल्या छोट्या 2 मुलींवरती अत्याचार होऊन त्यांचं निर्गुण खून करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात कालपासून आम्ही न पाणी पिता आंदोलन असेल किंवा बाकीच्या मागणी वगैरे होत्या, हॉटेल वगैरे जे बाकीचं होतं त्याबद्दल आमचे जे संशययुक्त जे विषय होते त्या संदर्भात आम्ही DYSP साहेबांबरोबर आता सध्या चर्चा केली असता आम्हाला साहेबांकडून असं सांगण्यात आले की जे काही हॉटेल असेल त्या हॉटेलला सील केलेलं आहे, जे काही आरोपी असेल त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आमची बाकीच्या चौकशी वगैरे चालू आहे। आणि जे आमची पीडित 2 मुले आहेत, 2 भगिनी, 2 छोट्या चिमुकली मुली आहेत, त्यांचे आईवडील असतील तर त्यांना या ग्रामपंचायतमध्ये परमनंट नोकरी देऊ व तसेच त्यांना राहण्यासाठी एक चांगलं घर फ्लॅट वगैरे देऊ असं सांगण्यात येत आहे। याविषयी थोडासा आमचा विषय आम्ही समाजाचा चर्चा वगैरे करून आम्ही थोडंसं विषय थांबवले आणि हे थांबवत असताना आम्ही सोमवारपर्यंत वाट बघणार आहे। सोमवारी टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावरती आमचे तालुका जिल्हा राज्यातली भरपूर गोसावी समाजातली संघटना, या संघटनेच्या नेतृत्वाखाली खूप समाजाचे लोक वगैरे येतील। हजारोच्या संख्येने आम्ही तिथं आंदोलन करू, टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करू आणि तरी या घटनेमध्ये काही चुकून काही घडले वगैरे तर याला प्रशासन जबाबदार असणार आहे। त्या अगोदरच आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की आमच्या या 2 चिमुकलीवरती झालेल्या अन्यायावरती आम्हाला न्याय मिळावा। या न्यायाच्या दृष्टीने आज आम्ही इथं तक्रार केली, भांडतोय, आंदोलन करतोय आणि या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळाली। आम्हाला व्यवस्थित त्यांनी सांगितले की काय प्रकरण होतं आणि कसं घडलं आणि कसं करण्यात आलं आणि त्यात आम्ही काय केलंय त्यावर आम्ही थोडं थांबलेलो आहे आणि पुढचा निर्णय आम्ही लवकरात लवकर संघटनेचे विचार वगैरे असतील, पदाधिकारी असतील, आम्ही चर्चा करून याचं मेन कारण असे खेड राजगुरुनगरचे DYSP साहेब यांनी बाहेर येऊन बाल कल्याण समितीचे महिला वगैरे आलेले आहेत 4 वाजता आणि नीलमताई गोरे उपसभापती हे येणार आहेत। मग त्यांचं आता एकंदरीत तरी विषय सुरळीत चालू आहे, पण आम्हाला शंका निर्माण होईल असं काय झाल्यास व आमच्या योग्य पद्धतीनं तपास न झाल्यास आम्ही सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी हजारोच्या संख्येने पूर्ण गोसावी समाज आणि मी माझ्या समाजाला आवाहन करतो की 30/12/2024 रोजी शिरवळ टोल नाका पुणे येथे हजारोच्या संख्येने येऊन आमचं आंदोलन हे आक्रोश पद्धतीने असणार, कारण हे झालेली घटना एक क्रूर व निर्दयीपणे आहे आणि त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे। त्याला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम याची नियुक्ती केली पाहिजे। खरं तर